सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 21 तारखेला म्हणजे रविवारी आहे गुरुपौर्णिमा आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर का तुम्ही कुणाला आजपर्यंत अजूनपर्यंत गुरु बनवलेलं नसेल तर ह्या दिवशी तुम्हाला कुणाला तरी गुरु बनवायचं आहे। आता तुम्ही कुणालाही गुरु बनवू शकता। जर तुम्हाला स्वामी समर्थांना गुरु बनवायचं असेल तर त्या दिवशी त्यांना सुद्धा तुम्ही गुरुपद देऊ शकता, किंवा समजा तुम्हाला साईबाबांना किंवा गजानन महाराजांना ह्या कुणालाही तुम्हाला जर गुरु बनवायचं असेल तर 21 तारखेला तुम्ही नक्कीच कुणाला तरी गुरु बनवा। आपल्या आयुष्यात गुरु बनवणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर आपल्याला गुरूंची खूप गरज असते। सगळ्या गोष्टी आपल्याला गुरूंकडून शिकायला मिळतात, त्यामुळे गुरु बनवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे 21 तारखेला जर का तुम्ही गुरु बनवले नसतील तर 21 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच गुरु बनवा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आई वडील हे सगळ्यात पहिले आपले गुरु असतात। प्रत्येक गोष्टीची शिकवण आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळत असते। त्यामुळे सगळ्यात पहिले आपले आई वडील आपले गुरु आहेत आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजे रविवारपासून जे तुम्हाला कुठले गुरु बनवायचे आहेत ते तुम्ही बनवू शकता। आता महत्त्वाची गोष्ट, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवशीपासून असा एक उपाय करायचा आहे। ज्या दिवशीपासून तुम्ही सुरुवात कराल आयुष्यभर तुम्ही हा उपाय करू शकता। कितीही दिवस, मी तर म्हणते आयुष्यभर तुम्ही हा उपाय करा, तुम्हाला तुमच्या जीवनात कुठलीच कमी येणार नाही। व्हिडिओ जास्त न लांबवता मी तुम्हाला फटकन उपाय सांगते। रोज सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर ज्या कुठल्या तुम्ही देवाला गुरु मानलेलं असेल त्या गुरूंची तुम्हाला एक माळेचा रोज जप करायचा आहे। जर तुम्ही स्वामी समर्थांना गुरु मानलं असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळेचा तुम्हाला जप करायचा आहे। आता त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर स्वामी समर्थांची माळ जपल्यानंतर बघा, तुम्हाला त्यानंतर आपले आई वडील घरात असतील त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही पुढची कामं आहेत ती पुढची कामं करण्यासाठी तुम्हाला बाहेर पडायचं आहे। आयुष्यभर तुम्हाला ह्या 2च गोष्टी करायच्या आहेत। बघा, कधीच तुम्हाला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही, कधीही मागे फिरून बघायची वेळ येणार नाही, एवढी गॅरंटी मी तुम्हाला स्वतः देते। तर आजचे हे छोटेसे 2 उपाय तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। ज्याला कोणाला हवे असेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।